नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। वडिलांच्या मित्राकडूनच 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मुलींच्या वडिलांचे 3 मित्र हे मुलींच्या घरात दारू पार्टी करण्यासाठी आले होते। मुलीचे वडील दारूच्या नशेत झोपल्याचा फायदा घेत मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यानंतर या मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। या प्रकरणी आरोपी विरोधात विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते? विक्रांत, अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे। अल्पवयीन मुलीवर आपल्या वडिलांच्या मित्रांनीच अशा पद्धतीचं जे कृत्य केलेलं आहे ते माणुसकीला काळीमा फासणारे आहे। अंबड पोलिसांनी या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। पोस्को कायद्याअंतर्गत या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई देखील केली जाते। दोन्ही आरोपींना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यांना अटक केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर तपास केला जातोय। मात्र आपल्या वडिलांनाच मद्यधुंद अवस्थेमध्ये असताना त्यांना ते झोपी गेलेले असताना त्याचा फायदा घेऊन या दोन्ही वडिलांच्या मित्रांनी जो अत्याचार अल्पवयीन मुलीवर केलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे। या सगळ्या संदर्भामध्ये पीडित मुलीच्या आईने आणि वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेतलेली होती। त्यानंतर ही संपूर्ण धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। एकूणच जर बघितलं तर आता पोलिसांनी या सगळ्या संबंधी जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे। या पुढील काळामध्ये नेमका काय तपास केला जातो, काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।